नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। भ्याड हल्ला करणाऱ्या अज्ञात इस्माला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। उल्हासनगर महापालिकेमधील कंत्राटी सफाई कामगार श्री महादू जगताप यांच्यावर एका अज्ञात इस्माने दिवसाढवळ्या धारदार हत्याराने भ्याड हल्ला करून खून केला आहे। आज दिनांक 11 मार्च 2026 रोजी राज्यात सर्वत्र संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी आणि तालुका तहसीलदार यांच्यामार्फत निवेदने देण्यात आले। कंत्राटी सफाई कामगार श्री महादू जगताप हे स्वतःचे आरोग्य धोक्यात टाकून जनतेचे आरोग्य अबाधित ठेवणारा एक गरीब सेवक होता। त्यांचा खून झाला म्हणून केवळ श्रद्धांजली वाहून चालणार नाही। उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ऊन, वारा, पाऊस, थंडी व विविध नैसर्गिक व मनुष्यनिर्मित दुर्घटना होतात। त्यामध्ये रक्ताचे पाणी करून काम करणारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड सारख्या जागतिक महामारी आली तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात टाकून जनतेचे जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या श्री महादू जगताप या गरीब बांधवाला खरोखर फक्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहून चालणार नाही, तर त्या अज्ञात हल्लेखोराला पोलीस यंत्रणेने पकडून माननीय न्यायव्यवस्थेने त्या खुन्याला कठोरात कठोर शिक्षा करावी। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे उल्हासनगर महापालिकेमधील गरीब कंत्राटी सफाई कामगार त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार श्री महादू जगताप यांच्या कुटुंबातील सदस्यांना योग्य आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्यात यावे। या दुर्घटनेप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करून सरकारी कर्मचाऱ्यांना जबर मारहाण होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। तरी या संपूर्ण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत राज्यातील कामगार कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे मनोधैर्य उत्तम दर्जेदार काम देण्यासाठी वाढावे। या संपूर्ण परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करून सरकारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्णतः संरक्षण मिळेल आणि गुन्हेगारांना दहशत बसेल अशा प्रकारे कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, ही मागणी आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना राज्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी तसेच तहसीलदार यांच्यामार्फत बहुसंख्य कामगारांनी संघर्ष समितीचे निमंत्रक डॉक्टर DL कराड, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, श्री रामगोपाल मिश्रा, श्री रामेश्वर वाघमारे, मुख्य संघटक श्री संतोष पवार, ॲडव्होकेट सुनील वाळुंजकर, समन्वयक श्री अनिल जाधव, श्री अनिल पवार, श्री अण्णा पाटील, श्री रमेश कदम, श्री भिवाजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले। संतोष पवार, मुख्य संघटक, महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, उल्हासनगर।